तर मित्रांनो, आज आपला लॉस झालेला आहे आणि आपण आज 1 मिनिटाच्या आधी आपला एसेल हिट झाला इथं. आता हेच तुम्ही म्हणतात ना, ऑप्शन सेलरचं प्रॉफिट होतं आहे, ऑप्शन बायरचं काही प्रॉफिट होत नाही. तसं काय नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकतात कोण्या कॅन्डलमध्ये आज माझा लॉस झाला आहे. एकदम असं मी ॲक्सेप्ट करत नव्हतो त्या कॅन्डलमध्ये एवढा स्पाईक देतील, त्या कॅन्डलमध्ये माझा लॉस झाला आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो मी एंट्री कुठे गेलो आणि एक्झिट कुठे गेलो. तर इथं बघा तुम्ही 1:50 एंट्री झाली आणि 1:51 एक्झिट झाले. ऑप्शन सेलरचं हीच एक डार्क रियालिटी आहे. तो जिथं एंट्री केलो आहे तिथून जर मार्केट एक टाईम जर स्पेंड केलं, म्हणजे एक 10 ते 15 मिनिट जरी टाईम स्पेंड केलं तर तिथं आपल्याला कुठं ना कुठं डिकेचा फायदा होतो. आणि जर एक क्विक 1-2 मिनटामध्ये त्याच्या अपोजिट जर एक क्विक स्पाईक आला, त्याच्या अपोजिट म्हणजे आपण डाऊन साईडचा ट्रेड घेतलो आहे आणि जर बाईंग साईडला एक जर मोठा स्पाईक आला तर तिथं आपलं ट्रेड हिट होतं आहे आणि एस एल हिट होतं आहे. तर बघा तुम्ही, हे प्राईज किती आहे 26 आणि हे एक्झिट प्राईज आहे 29. म्हणजे 1 मिनटाच्या आत एक 5 पॉईंटची कॅन्डल मोठी स्पाईक मारते. ते तुम्हाला मी चार्टवर दाखवतो. चला, तर इथं निफ्टीचा पण आणि ह्याचा पण ऑप्शनचा पण चार्ट लावलो आहे. मित्रांनो, काय झालं होतं माहीत आहे का, इथे एक भयंकर विषय झालेला आहे. आता मी ऑप्शन सेलर आहे, मला डीकेचा फायदा होण्यासाठी मी काय केलं, हे जे स्पाईक आहेत ना मोठे मोठे, हे जे स्पाईक येतात ना हे वाले, ह्यामध्ये मी घुसलो. ह्यामध्ये इथं मी घुसलो. कुठं, माझा हा रेजिस्टन्स लेवल होता आणि मी इथं घुसलो. मला वाटलं आता इथं ठीक आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी होती. पण माझा जो पॉईंट होता ट्रेड करायचा, खरं सांगतो 1:51 मला एंट्री करायचं होतं. पण माझी एंट्री तर झाली 1:50. ठीक आहे, 1:50 पण काही एंट्री बॅड नाही आहे, एंट्री बरोबरच आहे. तुम्ही बघू शकता इथून मार्केट सीधा डाऊन गेले. पण माझं बाईंगची ऑर्डर पडली कुठं आणि माझा एस एल हिट कुठं झाला दाखवतो तुम्हाला. आता बघा दोन्ही पण चार्ट बघा हे, आणि हे जे आहे, हे जे लाल लाल ॲरो दिसतं ना, हा माझा आहे सेलिंगचा. मी इथून सेल केलो आणि एक्झिट कुठं झालो, इथं झालं एक्झिट टॉपला एकदम. प्राईज किती होती इथं बघा, इथं प्राईज किती आहे, हायची प्राईज दाखवतो तुम्हाला. हायची प्राईज बघा, हे बघा, हे 29.60 रुपये आहे आणि माझा स्टॉप लॉस कितला 29.90 रुपयाला. तर एकदम एस एल हिट झालं आणि खाली गेलं. एस एल हिट होण्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण माझी बाईंग एकदम बॉटमला झाली, ह्या कॅन्डलच्या बॉटमला. मला टॉपला करायचं होतं, इथं खाली झालेली. बस एवढीच 1 सेकंदाची मिस्टेक आणि ऑप्शन सेलरचा इथं एस एल हिट होतं आहे. आता स्पाईक तर किती मारलं बघा ना. हे कॅन्डल बघा तुम्ही, हे कॅन्डल मोठी आहे का, हे कॅन्डल मोठी आहे का, हे कॅन्डल मोठी आहे सांगा. हे किती छोटी कॅन्डल होती, इथं विक यायला लागलं होतं. ह्या कॅन्डलचा विक बघितला मी, तुम्हाला हे दाखवतो. ही किती, 1:49 कॅन्डलचा विक बघितला. म्हणलं चला आता इथून काय का होना बाहेर येतं आणि मार्केटमध्ये एवढं स्पाईक दिले, हे एवढं स्पाईक दिले, तर इथं जर एंट्री केलं तर थोडंसं डिके होत खाली येईल, आपल्याला प्रॉफिट होईल. त्याच्यामुळं काय केलं मी, इथं टॉपला एंट्री केलं, इथं ह्याच्यामध्ये ह्या कॅन्डलमध्ये एंट्री केलं. आणि एकच कॅन्डल हा 51, ही 1:51 ही जी कॅन्डल आहे ना, एकाच कॅन्डलमध्ये माझा एस एल हिट झाला. एस एल जिथं हिट झाला डॉट पॉईंटला, बघा पॉईंट किती आहे ह्याचा हाय किती आहे, 29.64 आहे आणि माझा एस एल कितला आहे 29.90 आहे. ठीक आहे, इथं डॉट पॉईंटला एस एल हिट झाला का नाही की तिथूनच मार्केट काय झालं, आपल्या फेवरमध्ये गेलं, आपल्या साईडला गेलं. तर ही एक डार्क रियालिटी आहे जी ऑप्शन सेलरची. किती कसली कॅन्डल आहे हे बघू शकतात ना. ह्या कॅन्डलमध्ये माझं इथून एवढी प्राईस स्पाईक मारली. मग ह्या स्पाईकमध्ये आपण सेलरला घुसावं पण लागतं आहे आणि स्पाईकमध्येच घुसलं तर आपल्या प्रॉफिट बी होतं आहे आणि स्पाईकमध्ये आपला लॉस बी होते. समजा जर मी ह्या स्पाईकमध्ये जर घुसलो असतो टॉपला 28 पॉईंट, हे किती आहे 28.82 रुपयाला, तर माझं एस एल कितीला झालं असतं 32 रुपयाला आणि माझं टार्गेट कितीला झालं असतं कुठं ना कुठं इथं 22 रुपयाला. तर एकदम
बेस्टमध्ये आपलं टार्गेट बुक झालं असतं. थोड्याच टायमासाठी माझं इथं एस एलिट झाले. जाऊ द्या, काय होत नाही. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता मंडेला तुम्हाला महाशिवरात्रीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडेला बघूत, मार्केट ओपन असलं आणि आपल्याला जर ट्रेड करता येत असलं तर त्या दिवशी पण आपण ट्रेड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद.